नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरचेच जे सॉफ्टवेअर्स आहेत, टूल्स आहेत त्याच्याबद्दल माहिती घेतली. तर त्याच्यामध्ये आपण असं बघितलं की मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट आणि असे बरेचसे जे टूल्स आहेत जे मायक्रोसॉफ्टने तयार केलेले आहेत, तर त्यांच्याबद्दल आपण बेसिक माहिती घेतली. मात्र ह्या व्हिडिओमध्ये आपण अ, जो मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे त्याला सुरुवात करणार आहोत. तर त्याच्या वेगवेगळे जे टूल्स आहेत ते आपण आपण बघणार आहोत. आता तुम्हाला स्क्रीनमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड हा सॉफ्टवेअर दिसत आहे, जो प्रत्येक पीसीमध्ये असतो. तर त्याच्यामध्ये काही जे फंक्शन्स असतात, उदाहरणार्थ आता हा होम, त्यानंतर इन्सर्ट, डिझाइन, लेआउट, रेफरन्सेस, मेलिंग, रिव्ह्यू, व्ह्यू, डेव्हलपर असे बरेचसे जे फंक्शन्स असतात त्याचा आपण वापर करून आपलं डॉक्युमेंट आपण कशा पद्धतीने चांगलं बनवू शकतो, तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर उदाहरणार्थ मी इथे एक नाव टाइप करतो, इंडिया. आता आपण याच्यावर काम करणार आहोत. म्हणजे आपण जेव्हा रिपोर्ट तयार करतो किंवा एखादं डॉक्युमेंट तयार करतो, तर ते करत असताना आपण ह्या फॉर्मॅटचा किंवा या फंक्शनचा वापर कसा केला पाहिजे त्याच्याबद्दल जाणून घेऊ. प्रथमतः आपण काय करूयात की याच्यामध्ये काय टूल्स आहेत. आपण आज फक्त होमचा टॅब बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये इन्सर्ट बघणार आहोत. होम टॅबमध्ये काय असतं, तर इथे पेस्ट आहे. जर तुम्ही एखादं टेक्स्ट कॉपी केलं तर इथे जाऊन तुम्ही पेस्ट करू शकतात. पेस्ट करताना पण इथे ऑलरेडी जास्त फंक्शन्स येतात. उदाहरणार्थ इथे मी जर क्लिक केलं तर मला इथे व्हॅल्यूज वगैरे, डिफॉल्ट वगैरे असे बरेचसे अजून ऑप्शन येतील. तर ते कॉपी पेस्टचं आहे. इथे कॉपी पण आहे, पेस्ट पण आहे, कट पण आहे किंवा राईट क्लिक करूनही तुम्ही करू शकता. राईट क्लिक केली तर तुम्हाला ते फंक्शन पण दिसून येतील. त्याच्यानंतर फॉर्मॅट पेंटर आहे. आता फॉर्मॅट पेंटर म्हणजे काय, तर एखादा सेम फॉर्मॅट तुम्हाला दुसऱ्या कंटेंटला जर पाहिजे असेल तर फॉर्मॅट पेंटरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर इथे फॉन्ट एक सेक्शन आहे. क्लिपबोर्ड हा होता जो पेस्ट, कट, कॉपी आणि फॉर्मॅट होता. याला क्लिपबोर्ड बोलतात. फॉन्ट सेक्शनमध्ये फॉन्टची स्टाईल, त्यानंतर फॉन्टची साईज, त्या फॉन्टला बोल्ड करायचा असेल तर तिथे तुम्ही बोल्डही करू शकता. त्याच्यानंतर इटॅलिक, अंडरलाईन, त्याच्यानंतर स्ट्राईक थ्रो आणि हे जे 2 ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. पण ते लगेच नाही, जेव्हा ॲडव्हान्स आपण जे सुरू करू त्याच्यामध्ये आपण घेणार. त्याच्यानंतर इथे तुम्ही टेक्स्ट कमी जास्त करू शकता. इथे इन्क्रीज करू शकता म्हणजे जास्त करू शकता. इथे डिक्रीज म्हणजे कमी करू शकता. इथे टेक्स्टला इफेक्ट वगैरे आपण देऊ शकतो, एखादं टेक्स्ट असेल तर. त्याच्यानंतर इथे जे आहे हे हायलायटर आहे. इथे तुम्ही त्या टेक्स्टला किंवा एखादं कंटेंट आहे त्याला हायलाइट करू शकता. इथे हा जो आहे एला जे कलर दिलं आहे ते म्हणजे टेक्स्ट कलर, म्हणजे तुम्ही त्या शब्दांचा कलर बदलू शकता. आणि इथे क्लिअर फॉर्मॅटिंग, जर तुम्ही कुठल्या फॉर्मॅटिंगमध्ये ठेवलं असेल आणि तुम्हाला डिफॉल्ट ठेवायचे म्हणजे जे पूर्वी होतं तसंच ठेवायचे, तर इथे क्लिक करायचं, पूर्ण ते निघून जातं. आणि इथे आहे तर इथे तुम्हाला स्मॉल कॅपिटल जर पाहिजे असेल, उदाहरणार्थ हा इंडिया आहे, तर इंडियाला मला जर पूर्ण कॅपिटल करायचं असेल तर मी अप्पर केस. आता इथे फंक्शन्स काय आहेत, सेंटेन्स केस म्हणजे ओळीचा पहिला अक्षर हा मोठा, बाकी सगळे छोटे. लोअर केस म्हणजे सगळे अक्षरे छोटी. अप्पर केस म्हणजे सगळे अक्षरे मोठी. कॅपिटलाइज्ड ईच वर्ड म्हणजे प्रत्येक शब्द हा पहिला अक्षर कॅपिटल होणार. आणि टुगल केसमध्ये काय होतं की पहिलं जे अक्षर असतं ते स्मॉल आणि बाकीचे सगळे कॅपिटल. आपल्याला समजा आता कॅपिटल पाहिजे तर त्याला अप्पर केस बोलतात. तर अप्पर केसवर गेलो की पूर्ण अक्षर हे कॅपिटल होतं. हे झालं फॉन्ट सेक्शन. त्याच्यानंतर आहे पॅराग्राफ. पॅराग्राफमध्ये काय, तर हे पॅराग्राफिंगसाठी वापरलं जातं. आता हा मी शब्द लिहिला आहे, मात्र याच्या जागी जर पॅराग्राफ असेल तर काय करायला पाहिजे, तर पहिला आहे बुलेट. जर एखादं तुम्ही पॉईंट लिहिताय, पॉईंट टू पॉईंट करताय, तर ते बुलेटमध्ये इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता बुलेट्समध्ये पण बरेचसे फंक्शन्स आहेत. हे डिफॉल्ट असतात. मात्र आपल्याला जर एखादं बुलेट निवडायचं असेल तर डिफाईन न्यू बुलेटवर जायचं आणि तिथे तुम्ही सेट करायचं. एखादं सिम्बॉल घ्या. आपल्या कम्प्युटरमध्ये बरेचसे सिम्बॉल असतात. एखादं सिम्बॉल घ्या. मी समजा उदाहरणार्थ हे घेतलं. ओके करायचं. आता हे तुम्हाला अलाइनमेंट कशी पाहिजे, त्याच्यानंतर पिक्चर पाहिजे का, चित्र पण ठेवता येतं, एखादा फॉन्टही ठेवता येतो. तर अशा पद्धतीने हे नवीन बुलेट आपण तयार करू शकतो. मला लेफ्टलाच पाहिजे, तर मग इथे ओके करणार मी. हा इथे लगेच सेट झाला. तुम्ही इथे बघत असाल की इथे पण ॲड झाला तो. तर अशा पद्धतीने आपण ॲड करू शकतो किंवा डिलीटही करू शकतो.
त्याच्यानंतर बुलेटमधला दुसरा एक पॉईंट आहे, तो म्हणजे इथे नंबराईज. आता इथे मला बुलेट नको आहे, नंबर्स पाहिजेत 1 2 3 4 5 जे काही असेल ते, तर नंबरला सिलेक्ट करायचं, नंबर येईल. आणि इथे जे आहे याला मल्टी लेवल बोलतात, बाजूचा जो आहे हा. याच्यामध्ये काय होतं का तुम्हाला नंबर पण किंवा पॉईंट त्याचे सब पॉईंट अशा पद्धतीने तुम्ही निवडू शकता. इथे खाली तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे चेंज लिस्ट लेवल याच्यावर जाऊन तुम्ही ते सिलेक्ट करू शकता किंवा त्याची तशी डिझाईन करू शकता. हे जे आहेत याला बोलतात अलाइनमेंट 1 2 3 म्हणजे लेफ्ट, मिडल आणि राईट. आणि हे जे आहे हे पॅराग्राफिंगसाठी जस्टिफाय म्हणून केलं जातं. त्याच्यानंतर इथे आहे लाईन स्पेस म्हणजे 2 लाईनीमधलं अंतर इथे कमी किंवा जास्त केलं जातं. आता हे जे आहे याला इंडेंट असं म्हणतात. तुमचा पॅराग्राफ जो असेल तो एकदम तुम्हाला मार्जिनला क्लोज करायचा असेल किंवा मार्जिनला फिट करायचा असेल, कमी जास्त करायचा असेल, तर ह्या 2 फंक्शनचा वापर केला जातो. इकडे जो आहे हा पॅराग्राफ तुम्हाला डाव्या हाताला खेचला जातो आणि हा जो पॅराग्राफ आहे हा उजव्या हाताला खेचला जातो. त्याच्यानंतर इथे शेडिंगचा ऑप्शन आहे. तुम्हाला जर नावाच्या मागे शेडिंग द्यायची असेल तर तुम्ही इथला कुठलाही कलर चॉईस करून तुम्ही शेडिंग देऊ शकता. हे नावाला जर तुम्हाला एखादं कंटेंट आहे त्याला बॉर्डर करायचं आहे, आउटसाईड असेल म्हणा किंवा एक मधलीच फक्त लाईन असेल किंवा इनसाईड बॉर्डर असेल, तर बरेचसे बॉर्डरचे जे प्रकार आहेत ते तुम्ही सिलेक्ट करून बॉर्डर करू शकता. त्याच्यानंतर इथे सॉर्टिंग आहे, तर हे सॉर्ट आउट आहे. म्हणजे तुम्ही जर जे नावं टाईप केलेली आहेत ती तुम्हाला अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये पाहिजे असतील तर तुम्ही इथे सॉर्ट करू शकता. A to Z किंवा Z to A. सेम तुम्हाला इन्सर्टमध्ये किंवा डेटामध्ये बघायला मिळतं, इन्सर्टमध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतर हा जो पॅराग्राफ झाला त्याच्या बाजूलाच एक आहे तो म्हणजे स्टाईल. स्टाईलमध्ये काय तर तुम्हाला जे एखादं कंटेंट आहे ते तुम्हाला आता सध्या नॉर्मलमध्ये आहे, तर नॉर्मलमध्ये तुम्हाला असं दिसेल. इथे स्पेस म्हणजे याच्यामध्ये काही स्पेसिंग नसतं, गॅप नाही राहत. हेडिंग म्हणजे टायटल हेडिंग जातं. त्याच्यानंतर हेडिंग 2 म्हणजे थोडी हेडिंग चेंज होते. त्याचा कलर पण तुम्ही बघत असाल की फॉर्मॅटही चेंज होतो. टायटलमध्ये थोडं मोठं होणार. जो आपला मेन टायटल आपलं कधी पण मोठं असतं. सबटायटल म्हणजे छोटं. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहिजे तसं निवडू शकता. तर हे एक फॉर्मॅटिंग आहे स्टाईलसाठी कंटेंटच्या. त्याच्यानंतर इथे फाइंड एखादी गोष्ट तुम्हाला जर शोधायची असेल तर तुम्ही कंट्रोल F किंवा फाइंड इथे क्लिक करून ही तुम्ही शोधू शकता. ॲडव्हान्स फाइंड म्हणजे तुम्ही एखादा शब्द किंवा एखादी माहिती तुम्ही इथून ॲडव्हान्स फाइंडमधून शोधू शकता. गो टू म्हणजे एखादा पेज नंबर असेल तर तुम्ही इथून पेज नंबरही जाऊन शोधू शकता. रिप्लेस म्हणजे काय तर एखाद्या कंटेंटच्या जागी तुम्हाला एखादा शब्द चुकला आहे तुमचा आणि तुम्हाला त्या शब्दामध्ये बदल करायचे तर तुम्ही रिप्लेसच्या तिथे जाऊन तुम्हाला तो शब्द टाकायचा आहे. तुम्ही काय शब्द टाकला होता आणि तुम्हाला काय रिप्लेस करायचं आहे आणि त्याच्यानंतर रिप्लेस ऑल करायचं आहे. मग रिप्लेस ऑल केलं का जिथे कुठे तो शब्द असेल तो पूर्ण शब्द बदलून जाईल. तर हा रिप्लेस आहे. सिलेक्ट म्हणजे तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा असेल तर सिलेक्ट ऑप्शन आहे. मात्र याचा जास्त कोण वापर करत नाही. तर हा एडिटिंगचा एक फंक्शन्स आहे. तर अशा पद्धतीने आपण आज होम टॅब मायक्रोसॉफ्ट वर्डचा बघितला. तर पुढच्या व्हिडिओला आपण इन्सर्ट ह्या टॅबचा जो बाजूला टॅब आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊ. कदाचित त्यावेळी व्हिडिओ मोठाही बनवू शकतो. याचं मी डेमॉन्स्ट्रेशन नाही घेतलं कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या मित्रांना पण शेअर करा. त्यांना पण ही माहिती कळू द्या आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.